हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच लोकांची बघा मानसिकता असते की ज्या नोकरीवाल्यांच्या बायका असतात किंवा ज्या शहरामध्ये राहणाऱ्या बायका असतात, तर त्यांच्या मागे कामच काय असते, फक्त स्वयंपाक तेवढा बनवायचा किंवा लहान सहान जी कामं आहेत ते करायचे. त्यानंतर मग त्यांचं जे रुटीन आहे ते छान असं निवांत असतं. तर अशा बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये कल्पना असतात. तर बघा, असं नसतं. सगळ्यांचं जे रुटीन आहे ते सारखंच असतं. शहरामध्ये राहणाऱ्या असो किंवा खेड्यामध्ये राहणाऱ्या असो किंवा म्हणजे ज्या सगळ्या गृहिणी आहेत, तर त्यांचं रुटीन अगदी बघा सारखंच असतं. इतकंच की कोणाच्या मागे कमी धावपळ होते आणि कोणाच्या मागे जास्त धावपळ होते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सकाळ सकाळचं फक्त आणि फक्त किचनमधलं रुटीन. थोडेसे एक दोन जे कामं आहेत ते एक्स्ट्राचे या व्हिडिओमध्ये येतील. बाकी सगळं जे रुटीन आहे तर ते किचनमधलंच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सकाळी सकाळी बघा टिफिनची तयारी माझी चालू आहे आणि आता वाजले 7. या वेळेपर्यंत माझी सकाळची झाडत काढणं, फरशी पुसणं आणि आंघोळ या 3 गोष्टी झालेल्या आहेत. कारण आता बघा सध्या म्हणजे सणवारच चालू आहेत, गणपती चालू होते आणि त्यानंतर मग आता श्राद्ध पक्ष चालू झाले आहेत. तर एक ना ती सवयच पडली आहे की सकाळी सकाळी आंघोळ करून घ्यायची आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करायचा. म्हणून आतापर्यंतचे जे रुटीन आहे गणपतीपर्यंत, तर ते ना अगदी नॉर्मल होतं आणि इतकी घाई नव्हती. कारण गणपतीचा जो उत्सव होता त्या दरम्यान यांची ड्युटी सध्या इथे लोकलच नागपुरामध्येच होती. बाहेर स्टेशनमध्ये त्यांना जायचं नव्हतं. पण आता सध्या बघा बाहेर स्टेशनमध्ये त्यांची जी ड्युटी आहे ती चालू झालेली आहे. तर त्यामुळे मग सकाळी सकाळी 7:45 वाजेपर्यंत टिफिन बनवून द्यावा लागतो. आणि सोबतच बघा जेव्हा ते इथे असायचे तर सानूसुद्धा त्यांच्यासोबतच शाळेला जायची. कारण सानूची शाळा आणि यांचं जे ऑफिस आहे तर ते अगदी एकच परिसरामध्ये आहे. तर त्यामुळे मग दोघेही बापलेकं 10 वाजता निघायचे. घरची आरती वगैरे झाली की त्यानंतर मग 10 वाजता निघायचे. तर त्यामुळे ना अगदी म्हणजे असं शांत रुटीन होतं. पण आता पुन्हा बघा तीच जी सकाळची धावपळ आहे तर ती चालू झालेली. तर आज कारल्याची भाजी मी बनवलेली, म्हणजे कारले रात्री चिरून ठेवले होते. भाजीचं जे आहे तर ते रात्रीच मी म्हणजे चिरून ठेवते, कारण सकाळी ना खूप धावपळ असते. त्यामुळे कारल्याची भाजी मुलं खात नाही. त्यामुळे मग एकीकडे बघा आलू बॉईल करायला ठेवलेले आहे, सोबतच चहासुद्धा ठेवला होता. आणि याच्यामध्ये बघा आधामधामध्ये आपले दुसरेसुद्धा कामं चालू असतात. तर कारल्याची भाजी आणि पोळ्या यांच्या बनलेल्या तोपर्यंत बघा याच्यामध्ये मी यांच्यासाठी भाजीपोळीचा नाश्तासुद्धा काढला आहे. आणि त्याआधी देवांसाठीचा नैवेद्य, आणि सध्या आता पितृपक्ष चालू आहे तर त्यामुळे त्यांच्यासाठीचा नैवेद्य मी सगळ्यात पहिली जी पोळी असते तर त्यातलाच काढून ठेवते. त्यानंतर मग यांना नाश्ता दिला आणि यांचा टिफिन पॅक करून घेतला. चहा ठेवलेला होता खूप वेळचा, पण चहा घ्यायला वेळ काही मिळालेला नव्हता. तर त्यामुळे मग यांचा टिफिन वगैरे सगळा पॅक झाला. त्यानंतर मग यांच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा काढला. यांचा टिफिन पॅक झाला, ते ऑफिसला गेले की त्यानंतर मग रात्री घासलेले जे भांडे होते तर ते सगळे भांडे त्यांच्या जागी जमवले. कारण भांड्यांचा खूप पसारा होतो. आणि लगेच पुन्हा बघा आलूचं भरीत बनवणार आहे मुलांसाठी, कारण ते घरी आणि शाळेच्या डब्यावर सुद्धा कारल्याची भाजी नेत नाहीत. त्यामुळे मग त्यांच्यासाठी आलूचं भरीत किंवा आलूची जी सुकी म्हणजे कट करून केलेली जी भाजी असते तर ती त्यांच्यासाठी बनवून द्यावी लागते. तर आलूचं भरीत इथे फोडणी घातलं. तोपर्यंत सासूबाईसुद्धा उठलेल्या होत्या. त्यांच्यासाठी काळा चहा ठेवून दिला, कारण त्या दुधाचा चहा घेत नाहीत. त्यामुळे मग त्यांच्यासाठी वेगळा काळा चहा ठेवावा लागतो. आणि तेवढ्यातच बघा 8:30 वाजण्याची वेळ होत आलेली होती. तर सानूसाठी नाश्ता आणि तिचा टिफिन रेडी करायचा होता. तर तिच्यासाठी नाश्त्यासाठी सकाळी नाश्त्याला मी ना भाजी पोळीच देते. म्हणजे या सकाळच्या धावपळीच्या रुटीनमध्ये वेगळ्या नाश्त्याची भानगड मी ठेवत नाही, कारण ऑलरेडी इतके सगळे कामं होतात. त्यामुळे मग वेगळा नाश्ता मी बनवत नाही. सकाळच्या नाश्त्याला जे बाहेर जाणारे असतात ते भाजी पोळीच खाऊन जातात. तर सानूसाठी नाश्ता काढला आणि तिचा टिफिनसुद्धा पॅक करून घेते. तिची एक मैत्रीण हॉस्टेलला राहते आणि हॉस्टेलचे जेवण व्यवस्थित भेटत नाही, म्हणून मग तिच्या मैत्रिणीसाठीसुद्धा मी डबा पाठवते घरून. तर सानूचा आणि तिच्या मैत्रिणीचा असा दोघींचासुद्धा डबा पॅक करून घेतला. आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी घरातले थोडेफार कामं आटोपले आणि किट्टूच्या टिफिनची तयारी मला करायची होती. आता आलूचं भरीत म्हटलं तर किट्टूसाठी एकतर तिला पराठे हवे असतात किंवा मग पुऱ्या हव्या असतात. तर पुऱ्यांचं जे ऑप्शन आहे ते
ते मी स्किप केलं आणि तिच्यासाठी पराठेच इथे बनवायला घेतले। तर नाश्त्यामध्ये तीसुद्धा पराठे आणि आलूचं भरीत आणि टिफिनवर आलूचं भरीत आणि पराठे असेच नेणार आहे। तर त्यामुळे तिच्यासाठी ना इथे पराठे मी शेकून घेत आहे आणि सोबतच आमच्यासाठी म्हणजे घरी सासूबाई आणि आम्ही दोघीही जणी असतो, तर याच वेळेला आमच्यासाठी सुद्धा पोळ्या शेकून घेते। कारण किट्टू जी आहे ती 11 वाजता शाळेला जाते, तर त्या वेळेवर ना तेवढी धावपळ नसते, तर म्हणून मग त्याच वेळेवर आमच्यासाठी सुद्धा पोळ्या शेकून घेते। सकाळी सानू आणि तिचे पप्पा जेव्हा बाहेर जातात तर त्यावेळेला खूप घाई असते, त्या मधामध्ये म्हणजे एक्स्ट्राचं काहीही काम मी करू शकत नाही, तर त्यांच्या टिफिनचं जेवढं होईल तेवढंच मला करावं लागतं। तर पराठे वगैरे सगळे शेकून घेतले आणि पुन्हा आणखी वरण भाताचा कुकर लावला आहे। तोपर्यंत 9 वाजलेले, तर जवळपास 8:30 पावणे 9च्या दरम्यान किट्टू झोपून उठते, कारण तिची जी शाळा आहे तर ती सेकंड शिफ्टला आहे। 11 वाजता घरून निघते म्हणून झोपून थोडी उशिराच उठते ती। उठल्या उठल्या तिला ना दूध आणि बिस्किटाचा नाश्ता हवा असतो। घरी कितीही नाश्त्याचे प्रकार बनतील, पण तिचा जो सकाळचा नाश्ता आहे तर तो दूध आणि बिस्किटचाच होतो। तर तिच्यासाठी इथे दूध काढून घेतलं। लगेच बघा फ्रीजमध्ये ना 2-3 भांड्यांमध्ये दूध जमा झालेलं होतं, तर कालचं दूध एका लहान भांड्याला काढून घेतलं आणि परवाचं जे दूध होतं तर त्याला जमवण्यासाठी एका भांड्यामध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं। आणि त्यानंतर मग बघा किट्टूसाठीचा जो दूध आहे तर तो मी तयार करून घेते। सकाळी सकाळी तिला दूध म्हणजे उठल्या उठल्या तिची एक ती डिमांडच असते की आधी तिला दूध बनवून द्या, आणि जर समजा या कामामध्ये थोडासा उशीर झाला तर ती 10 वेळा तुमच्या किचनमध्ये येऊन तुम्हाला पिंच करणार की मला दूध बनवून दिला नाही, दूध बनवून दिलं नाही। आणि त्यातही बघा मग हे बिस्किट नाही ते बिस्किट, ते बिस्किट नाही ते बिस्किट। तर असं नाही की स्वभाव हट्टी आहे म्हणून, पण बघा लहान मुलं आहे त्यांचा हट्ट ते करणारच, आणि आपण गृहिणी आहोत तर ॲज अ गृहिणी या नात्याने आपल्यालासुद्धा त्यांचे हट्ट पुरवावे लागतात। तर तिचा जो नाश्ता आहे तर तो तिला दिला आणि त्यानंतर जो स्वयंपाक मी बनवलेला होता, तर ज्याही भाज्या कढयामध्ये वगैरे बनवलेल्या होत्या तर त्या सगळ्या भाज्या लहान भांड्यांमध्ये काढून ठेवल्या, कारण गॅस ओठ्यावर खूप भांड्यांचा पसारा नको। डाळ तांदूळ धुतलेलं होतं, तर त्याचं जे पाणी आहे तर ते पाणी इथे झाडांना आणून टाकते, कारण ते जे पाणी आहे तर ते फेकण्यामध्ये जाण्यापेक्षा ते जर आपण झाडांना टाकलं तर झाडांना पोषक तत्वही मिळतं आणि आपलं जे पाणी आहे तर ते सुद्धा वाया जात नाही। सध्या पितृपक्षामध्ये बघा इतकं ऊन तापतंय की झाडांना ना रोजच्या रोज पाणी घालावं लागतं। झाडांना पाणी घालायच्या वेळेला बघा इथे आमच्या मॅटर्निटी होममध्ये जे पेशंट आहे तर त्याची ना खूप फळफळ चालू असते। म्हणजे इथे एक पक्षीना म्हणजे 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या अंतराने ना तिथे छोटे छोटे बच्चू तो देत असतो, आणि त्याने एक ती ना जागाच बनवून घेतलेली आहे, तर पाणी टाकायच्या वेळेला त्याची फळफळ चालू असते। बाल्कनीचं काम आटोपलं की त्यानंतर जे दूध मी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं दही टाकून त्याला जमवून घेतलं। भांड्यांचा खूप सारा पसारा पडलेला आहे, पण त्याआधी लक्षात आलं की माझं औषध घ्यायचं राहिलेलं आहे, कारण 9:30 पावणे 10चा म्हणजे जवळपास 10चा वेळ झाला आणि सकाळी 9 वाजताच्या जवळपास हे औषध मी घेते। कामाच्या नादामध्ये स्वतःचं औषधसुद्धा विसरायला होतं। सध्या ना कामांचा खूप असा गोंधळ आणि खूप प्रेशर चालू आहे, त्यामुळे पाठदुखी आणि सांधेदुखीचा त्रास खूप वाढला आहे, त्यामुळे मग सर्वायकलच्या त्रासासाठी म्हणून हे औषध मी घेते। भांडे खूप सारे होते, त्यांचा पसारा आवरून घेतला। बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट असतात की ताई कामाला बाई ठेव भांड्यासाठी किंवा कपड्यासाठी। दिवसभरातून इतके सगळे भांडे निघतात की हे सगळे भांडे मी ठेवायचे कुठे आणि बाई काम कशी करणार, याच्याने बघा बाही ठेवायचा जो विचार आहे तर तो डोक्यातून लगेच मी झटकून टाकते, कारण मागे ना वॉशिंग एरिया तेवढा मोठा नाही आणि सिंकमध्ये दिवसभराच्या भांड्यांचा पसारा मी ठेवू शकत नाही, त्यामुळे मग भांडे स्वतःचे मी स्वतःच करून घेते। भांडे स्वच्छ केले त्यानंतर लगेच सिंकचा परिसर स्वच्छ करून घेते। गॅस ओठा आणि गॅस ओठ्याच्या मागची जी टाईल्स आहे ते सगळं स्वच्छ करून घेतलं। त्यानंतर सोबतच बघा मागे जी बाल्कनी मी झाडांना पाणी टाकलेलं होतं ती बाल्कनी स्वच्छ करून घेतली, फरशी पुसून घेतली आणि कपडे धुवून घेतले। त्यानंतर मग किट्टूला जेवायला दिलं, कारण तिच्या शाळेची वेळ होत आलेली होती। सोबतच सासूबाईंनासुद्धा जेवायला दिलं, तिचा टिफिन पॅक करून दिला आणि आज सॅलडमध्ये तिला डाळिंब न्यायचा होता, तर डाळिंबाचे दाणे तिला काढून दिले। तिचं जेवण चालू आहे तोपर्यंत मग माझं आणखी दुसरा आवरसावर काय काय असं चालू असतं। पुन्हा एकदा आंघोळ केली, कारण घरातले सगळे जे पार्थे कामं आहेत ते मी केलेले होते। बेड जमवणं, झाडत काढणं, पुन्हा फरशी पुसणं हे ते, तर पुन्हा एकदा आंघोळ केली, स्वतःची थोडीशी तयारी करून घेतली आणि देवपूजा केली।
सध्या पितृपक्ष चालू आहे, तर या पितृपक्षामध्ये पूर्वजांची सुद्धा सेवा मी करते. श्राद्ध पक्षामध्ये किंवा पितरपक्षामध्ये पूर्वजांची सेवा कशा प्रकारे करायची याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ मी काल तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आता सध्या आधी पूर्वजांची सेवा करून घेते. तर बघा, अशा प्रकारे ना सकाळी सकाळी किचनमधली जी धावपळ आहे तर ती इतकी असते की त्यामुळेच ना खरंच असं डोकं गरगरायला लागतं. तर चला असो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. कुठे जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.